नमस्कार मित्रांनो, मेडिको कट्टामध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहतोय की सध्याला पावसाळ्याचा मोसम सुरू झालेला आहे आणि मे मध्ये भरपूर ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि या झालेल्या पावसामुळे आणि होत असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचताना दिसते आणि या साचलेल्या पाण्यामुळे आपल्याला मच्छरांचा प्रभाव वाढताना दिसतोय आणि ह्या मच्छरांमुळे काही रोग पसरताना आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये प्रामुख्याने पसरणारा आजार म्हणजे डेंग्यू फीवर। चला तर मग आज आपण या डेंग्यू फीवर बद्दल थोडक्यात माहिती घेऊ। डेंग्यू फीवर हा एक व्हायरसजन्य आजार आहे आणि हा आजार एका मच्छरामुळे होतो। त्या मच्छराचं नाव म्हणजे एडेस इजिप्ती। तर हा आजार एडेस इजिप्ती हा मच्छर चावल्यानंतर किती दिवसात आपल्याला ह्याची लक्षणे पाहायला मिळतात? तर याची लक्षणे आपल्याला हा मच्छर चावल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर दिसायला लागतात। तर याची लक्षणे काय? तर याची लक्षणे म्हणजे आपल्याला अचानक ताप येणे, तसे आपले स्नायू दुखणे किंवा सांधे दुखणे, तसे आपले डोके दुखणे, आपल्याला मळमळ होणे, उलटी होणे आणि आपल्या अंगावर लाल कलरचे रॅशेस येणे हे याची लक्षणे आहेत। यामध्ये काही वेळा ह्याची लक्षणे हे तीव्र होतात किंवा जास्त होतात। यामध्ये प्रामुख्याने रक्तस्राव होणे किंवा आपल्याला दम लागणे आणि आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये उलट्या होणे ही याची होणारी तीव्र लक्षणे आहेत। तर यावरील उपाययोजना काय? तर यावरील उपाययोजना म्हणजे डेंग्यूसाठी असं विशिष्ट असं किंवा उपचार नाहीयेत। यासाठी आपल्याला जेव्हा डेंग्यू होईल तेव्हा आपण आपल्या शरीरातील पाणी पातळी ही व्यवस्थित ठेवली पाहिजे, म्हणजे आपण डिहायड्रेशन होणार नाही त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे। आपण पाणी भरपूर पिले पाहिजे। तसेच जर आपल्याला जास्त प्रमाणात ताप येत असेल किंवा आपलं जास्त दुखत असेल तर आपण पॅरासिटामॉल ही गोळी घेतली पाहिजे। तर यामध्ये काय केलं नाही पाहिजे? जेव्हा आपल्याला डेंग्यू होईल आणि एखाद्या व्यक्तीला जर रक्त पातळ व्हायची गोळी चालू असेल किंवा स्टेरॉइड गोळ्या चालू असतील तेव्हा त्यांनी आपल्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधून याबद्दल माहिती दिली पाहिजे आणि पुढील उपचार पद्धती विचारली पाहिजे। तसेच यावरील प्रतिबंध काय? तर यावरील प्रतिबंध म्हणजे आपल्याला डेंग्यू थांबवायचा असेल किंवा यावर प्रतिबंध लावायचा असेल तर आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत। जर आपल्या आजूबाजूला जर सांडपाणी असेल तर त्याची आपण विल्हेवाट लावली पाहिजे। आपल्या आजूबाजूला सांडपाणी होऊ दिलं नाही पाहिजे। आपण मच्छरदाणीचा वापर केला पाहिजे आणि काही वेगवेगळ्या देशांमध्ये यासाठी लस दिली जाते। तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना, आपल्या कुटुंबियांना ही माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांना भी या रोगाबद्दल माहिती मिळेल। आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।